नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर बघा, आम्ही आलो आहोत त्र्यंबकेश्वर येथे फेरीसाठी. सध्या चालू आहे श्रावण महिना. श्रावण महिन्यामध्ये जी काही त्र्यंबकेश्वरला जी काही प्रत्येक सोमवारी फेरी मारली जाते ती आम्ही मारण्यासाठी आलो आहोत. पण ही जी काही तिसरा श्रावण सोमवार आहे, त्याच्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. बघू शकता तुम्ही, जिकडे तिकडे ढगाळ वातावरण आहे, जिकडे तिकडे समुदाय तुम्हाला दिसत आहे. हे बघू शकता, हे आहे तळं आणि ह्या तळ्याला फेरी मारून समोर आपल्याला जायचं आहे. ह्या तळ्याला एक प्रदक्षिणा मारून इथे एक छोटंसं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता, जिकडे तिकडे लोकांचा जनसमुदाय दिसत आहे, भाविकांचं. आणि हे बघा, प्रत्येकाच्या अंगामध्ये उत्साह आहे, भावना आहे. आणि त्या भावनामुळे, त्या उत्साहाने लोक कोणी बिना चपलाचे, बिना बुटाचे भक्तिभावाने चालत आहेत. लहान लहान मुलं असो किंवा मोठेले असो, सगळे वयोगटात ह्या तुम्हाला दिसत आहेत. बघू शकता, ढगाळ वातावरण, जिकडे तिकडे हिरवी शाल पांघरलेली आहे निसर्गाने, डोंगररांगांनी. हे बघू शकता तुम्ही. आणि प्रत्येकामध्ये उत्साह दिसत आहे. हे बघू शकता तुम्ही, जिकडे तिकडे हिरवळ. आणि सगळ्यांना उपवास आहेत. हे श्रावण सोमवाराचा उपवास आहेत सगळ्यांनी उपवास पकडलेले आहेत. जिकडे तिकडे डोंगररांग, आपण म्हणतो ना निसर्ग, आपण म्हणतो की स्वर्ग, तो हा स्वर्ग. हे बघू शकता तुम्ही, छोटासा वडा इथून वाहत आहे. आम्ही तर थोडे थांबलो, फोटो काढले आणि समोर आलो. हे बघू शकता तुम्ही, डोंगररांग, छानशी अशी डोंगररांग. आणि मध्ये मध्ये पाऊस येत होता, म्हणून आम्ही रेनकोट बी आणले होते. तर मध्येच रेनकोट काढावं लागायचे, मध्येच घालावं लागायचे, कारण रेनकोट घातल्यावर पाऊस गेला की गरम ठेवायचं, म्हणून थोड्या वेळ रेनकोट परत काढावा लागायचा. हे बघू शकता तुम्ही, मस्त मजा येत होती. कारण एकटे नसल्यामुळं, आणि सगळेच ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही, रांग किती आहे. जिकडे तिकडे लोक, जिकडे तिकडे भाविक दिसत आहेत आपल्याला. आता हे सगळं पार केल्यानंतर इथे एक मोठा डोंगर आहे. हा चढताना सगळ्यांना नाकीनऊ आले, सगळ्यांचा अंगाचा घामच निघाला इथं, असं म्हणता येईल. कारण बऱ्याच अंतर चालल्यानंतर हा मध्येच एक मोठा डोंगर येतो. आता ही डोंगररांग पार केल्यानंतर पलीकडे तिथून मग खाली असं एक प्रकारचा उतार येऊन जातो. हे बघू शकता तुम्ही, जिकडं तिकडं भाविकांचा जनसमुदाय दिसत आहे या ठिकाणी. बघू शकता तुम्ही. आणि हा डोंगर पार केल्यानंतर मग थोडासा उतार चालू होतो. हे बघा, निसर्ग पाय स्वर्गच आहे एक प्रकारे. आणि ही तिसऱ्या श्रावण सोमवाराची फेरी ही म्हणजे मानली जाते चांगल्या प्रकारे. मित्रांनो, स्वर्ग तो हा स्वर्ग, याच्यापेक्षा स्वर्ग काही वेगळा नसेल. आणि मला आज योग आला माझा हा येण्याचा, सगळ्यांसोबत उत्साहानं. जे काही किलोमीटर असेल, कोणी म्हणतं वा 40च्या आसपास आहे, कोणी म्हणतं थोडं कमी आहे, पण थोडाही थकवा नाही जाणवला, काही नाही जाणवला. आणि बरेच व्हिडिओ माझे उडाल्यामुळे मी सगळे व्हिडिओ काही दाखवू शकलो नाही. काहीच व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. हे बघू शकता तुम्ही. मध्येच पाऊस येत असल्यामुळं असं काही बी अंगावर घ्यावं लागायचं. हे बघा तुम्ही, मोज मजा